नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघाचं करंट अपडेट आपण घेणार आहोत। जे चालू आत्ताच नुकतीच फेरी संपलेली आहे, त्यांचं मतमोजणी पूर्ण झालेली आहे, अशा फेरींचा अपडेट घेणार आहोत। यामध्ये सर्वात पहिला मतदारसंघ आहे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये विजयसिंह पंडित यांना 8व्या फेरीमध्ये 3584, बदमराव पंडित यांना 2036, लक्ष्मण पवार यांना 1915 तर प्रियंका खेडकर यांना 780 मतं पडलेली आहेत। 8व्या फेरी अखेर विजयसिंह पंडित हे 16200 मतांनी आघाडीवर आहेत। त्यानंतरचा मतदारसंघ आहे मित्रांनो केज। 7व्या फेरी अखेर केज मतदारसंघामध्ये नमिता मुंदळे यांना 24366 मते पडली, पृथ्वीराज साठे यांना 24776 मते पडली। तर 7व्या फेरी अखेर पृथ्वीराज साठे हे केवळ 410 मतांनी आघाडीवर आहेत। परळी मतदारसंघाची अपडेट आहे, 6वी फेरी पूर्ण झालेली आहे। परळी मतदारसंघामध्ये 6व्या फेरीमध्ये धनंजय मुंडे यांना 43259 मते, तर राजेसाहेब देशमुख यांना 12668 मते। तर 6व्या फेरी अखेर धनंजय मुंडे हे 30598 मतांनी आघाडीवर आहेत। धनंजय मुंडे मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत, 30598 मतांची आघाडी आहे। त्यानंतरचा मतदारसंघ आहे बीड मतदारसंघामध्ये 7वी फेरी पूर्ण झालेली आहे। 7व्या फेरी अखेर संदीप क्षीरसागर यांना 21982 मते, योगेश क्षीरसागर यांना 25273 मते, तर योगेश क्षीरसागर हे 3200 मतांनी आघाडीवर आहेत। त्यानंतरचा मतदारसंघ आहे माजलगाव मतदारसंघामध्ये 6वी फेरी पूर्ण झालेली आहे। 6व्या फेरी अखेर प्रकाश सोळंके यांना 15342 मते, मोहन जगताप यांना 17535 मते, तर माधव निर्मळ यांना 7000 मते, रमेश आडसकर यांना 8287 मते। मोहन जगताप हे 6व्या फेरी अखेर 2193 मतांनी आघाडीवर आहेत। माजलगाव मतदारसंघाची 8व्या फेरी पूर्ण झालेली आहे। माजलगाव मतदारसंघाच्या 8व्या फेरीचा निकाल आहे, 8व्या फेरी अखेर मोहन जगताप हे 2901 मतांनी आघाडीवर आहेत। यानंतरचा मतदारसंघ आहे आष्टी मतदारसंघामध्ये 6व्या फेरी पूर्ण झालेली आहे। 6व्या फेरीचा निकाल पूर्ण लागलेला आहे आणि 6व्या फेरी अखेर भाजपचे सुरेश धस हे विक्रमी आघाडी घेत आहेत। 15062 मतांची त्यांनी आघाडी घेतलेली आहे। सुरेश धस हे प्रत्येक फेरीने आहे त्यांचं मताधिक्य वाढताना दिसत आहे आणि एकंदरीतच आपण या व्हिडिओमध्ये 6 मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे। काही क्षणामध्ये पुढचा व्हिडिओ आपण प्रत्येक मतदारसंघाचा वेगळा व्हिडिओ घेणार नाहीत, तर सर्व 6 मतदारसंघाचे एकत्रित व्हिडिओ घेणार आहोत आणि प्रत्येक मतदारसंघाचं अपडेट, नुकत्याच झालेल्या फेरीची मतमोजणीचा अपडेट आपण त्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे आपण शेवटपर्यंत आमचे व्हिडिओ पाहत राहा, आमच्याशी कनेक्ट राहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका।